नमस्कार मित्र हो, मी तुकाराम मुंदे आणि आपण थोडक्यात या ठिकाणी मित्राचं महत्त्व काय आहे ते या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहेत किंवा प्रत्येकाला जे काही मित्राचं महत्त्व आहे ते नक्की त्या ठिकाणी पटायला पाहिजे किंवा जे काही मित्राचं महत्त्व काय आहे, मित्र काय आहे हे नक्की सगळ्यांना या ठिकाणी माहीत असेलच किंवा आपण त्या ठिकाणी थोडीशी आपण या ठिकाणी माहिती करून घेऊयात. जसं आपण दैनंदिन जीवन जगताना की आपण जे काही रोजचं जीवन जगतोय, आयुष्याच्या वाटेवर जीवन जगताना आपण बरीचशी नाती जपतोय. जसे की समजा आई वडिलांचं असेल किंवा समजा भाव बहिणीचं असेल, बरेचसे जे काही रक्ताची नातं असतील आपण ती जपतोय. पण त्या रक्ताच्या पलीकडच्या नात्यामध्ये एक विशेष त्या ठिकाणी नातं आहे आणि त्या नात्याचं नाव आहे मैत्री. आणि हा मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी मित्र असायला पाहिजे. मी किमान एक तरी मित्र का सांगितलं, कारण की लाख मित्र असतील पण ते जर सांगतात की असतील सीते तर जमतील भूते, की ज्यावेळेस समजा मी चांगल्या कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस मित्र येत आहेत, पण जेव्हा मी समजा एखाद्या वाईट स्थितीमध्ये आहे, जेव्हा समजा मला मित्रांची गरज आहे त्या स्थितीमध्येच मित्र येत नसतील तर मित्रांनो असे मित्र काहीच कामाचे नसतात. त्यामुळे सांगतोय की किमान एक तरी मित्र असायला पाहिजे आणि तो जिवलग मित्र असायला पाहिजे. जो जिवलग मित्र म्हणजे काय, जो जीवाला जीव लावेल असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी असायला पाहिजे. आपण जे काही पुराणातले कथा आहेत आपण बरेचसे जे एक्झाम्पल्स बघितले किंवा आपण ऐकलेत की आपण जे काही महाभारत असेल, रामायण असेल, आपण ते सगळ्या त्या गोष्टी वाचल्यात. आपण जसं आपला एक छोटासा किस्सा माहीत असेल की समजा श्रीकृष्ण आणि जो काही त्यांचा एक गरीब मित्र सुदामा ह्यांची जी काही पवित्र मैत्री आहे, जी मैत्री आहे ती फक्त दिखावा नसायला पाहिजे, ती मनापासून त्या ठिकाणी केली पाहिजे. नक्कीच त्या ठिकाणी एक सुंदर उदाहरण मैत्रीचं मी त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं आपण त्या ठिकाणी वाचलंय किंवा सगळ्यांना आपण त्या गोष्टीवर सगळ्यांना परिचित आहातच. तर या ठिकाणी मित्र हो, कवी प्राध्यापक अनंत राऊत सांगतायत की बाबा जो काही मित्र आहे मित्राला एक विशेष महत्व आहे. तर सांगतात की घर में आग लगी, सब जलकर खाक हो गया, सभी रिश्तेदार आ गए और पूछताछ करके चले गए. फिर एक दोस्त आया और उसने पूछा कि अरे यार क्या क्या बचा है. तो वो दोस्त बोला, अरे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उस दोस्त ने बड़ा ही मतलब खूबसूरत जवाब दिया, अरे पगले तो फिर जला ही क्या है. की तो सांगतोय की बाबा सगळं जळून खाक झाले, माझ्याजवळ काहीच नाहीये. तेव्हा तो जो काही चौकशी करायला मित्राने, जो बघायला मित्र आहे, तो सांगतोय की अरे पगले तो फिर जला ही क्या है. तू आहे ना माझं सगळ्यात अजून आहे. मी असे जे काही सुंदर किस्से आहेत ते या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणून घेऊ की मैत्री काय असते थोडक्यात, किंवा मित्र कोणत्या पद्धतीने असतोय आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. कवी अनंतराव सांगतायत की मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र गरीब असतो, पण जोपर्यंत मित्र असतो तोपर्यंत जो काही काळजाचा, जो काही दुःखाचा दरवाजा असतो तो मित्र नक्कीच बंद असतो. म्हणून आपण या ठिकाणी थोडक्यात जी काही त्यांची कविता आहे, सुंदर कविता आहे, आपण ती या ठिकाणी ऐकून घेऊया की आपण त्याचं जे काही कवितेचं बोल आहे आपण त्या ठिकाणी ऐकून घेऊया. उष्टे बोल आहे त्यांचे कवी प्राध्यापक कवी अनंत राऊत यांचे. तर सांगतात की दुःखडवायला ओंबऱ्यासारखा, दुःखडवायला ओंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र हो, आयुष्याच्या वाटेवर चालताना बरीचशी संकटे येत आहेत. मग ते सांगते की चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला,
मित्र आहे पुढे, मित्र आहे पुढे, काज मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि मित्र हो, कविता शेवटी जो सांगतायत की मित्र सोबतीने संपू अंधार. मित्र जेव्हा आपण आयुष्य जगतोय त्यावेळेस बरीचशी संकटे येत आहेत, म्हणून सांगतायत की सोबतीने संपू अंधार मित्र, वेदनेचाही करू शृंगार मित्र, सोबतीने संपू अंधार मित्र, वेदनेचाही करू शृंगार मित्र. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्र. तू दगा केलास चल असू दे आता, तू दगा केलास चल असू दे आता, तरी तुझी साथ सोडणार नाही मित्र. आणि वेगळे सावज नको लावू गळा, तोच गळ घे, मी पुन्हा फसणार मित्र, मी पुन्हा फसणार मित्र. मग शेवटी की ज्यावेळेस समजा माझा अंत होईल त्यावेळेस माझ्या मित्रांनी काय करायला पाहिजे की माझ्यासाठी कोणत्या प्रकारे करावे, मग त्यावेळेस सांगतायत की जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद मित्र हो. तर जसं आपण या ठिकाणी कवी अनंत राऊत यांची जी काही कविता आहे मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आपण थोडक्यात ऐकून घेतली, तर नक्कीच मित्र हो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही मित्राचं महत्व आहे ते विशेष महत्व असतं. मी मित्र थोडक्यात सांगू इच्छितो की ज्यावेळेस समजा मी सुद्धा फार्मसीला होतो त्यावेळेस माझे बरेचसे मित्र होते, जसे प्रमोद गुप्ता असेल, सिद्धेश जयराम असेल किंवा विशाल बोपी असेल, सतीश राणे असेल, या सगळ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्या ठिकाणी. म्हणजे आर्थिक असेल किंवा एज्युकेशनल शैक्षणिक असेल, मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट केलं. कारण की एखादा समजा गावाकडचा आपण माणूस त्या ठिकाणी सिटीमध्ये जातोय, त्या नक्की त्या ठिकाणी तग धरणं किंवा त्या ठिकाणी जे आपलं अस्तित्व टिकवणं हे थोडंसं कठीण असतं. पण नक्की मित्रांनो, मित्र चांगले असतील त्यासाठी आपण कोणत्याही ठिकाणी जे आपलं अस्तित्व आहे किंवा जे आपलं आयुष्य आहे आपण त्या ठिकाणी जगू शकतोय. तर नक्कीच मित्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी मित्र असायला पाहिजे, आणि तो जो मित्र असेल तो नक्की मित्र हो जीवाला जीव लावणारा असायला पाहिजे. धन्यवाद.